जे हा जो काही ठाणे विभाग आहे हा भारतीय जनता पक्षाचं काम अतिशय जुनं या ठिकाणी आहे आणि अर्थातच आपले मित्रपक्ष देखील आपल्यासोबत या ठिकाणी वारंवार राहिलेले आहेत, पण भारतीय जनता पक्षाचं काम सातत्याने मजबूतीने या ठिकाणी वाढलेलं आहे आणि आज संपूर्ण ठाणे विभागामध्ये भारतीय जनता पक्ष एक प्रमुख पक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। सगळीकडे आपले कार्यकर्ते पाहायला मिळतात, विविध निवडणुकांमध्ये आपल्याला चांगलं यश मिळतं। ठाणे विभागातली जी काही सगळी जनता आहे ती अतिशय ताकदीने आपल्या पाठीशी आहे। या ठाणे विभागातले सर्व ज्येष्ठ नेते आमदार हे आपल्या पक्षात आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे ठाणे विभाग जो आहे हा भारतीय जनता पक्षाकरता एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे आणि या सगळ्या विभागामध्ये आपलं काम हे सातत्याने वाढत आहे, भविष्यात देखील ते वाढणार आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं सुसज्जित कार्यालय असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आता आपण निवडणुकीला सामोरं जातो आहोत आणि इथे अनेकांच्या अपेक्षा आहे की एखादी हेडलाईन वगैरे मी द्यावी, परंतु माझ्यासारख्या परिपक्व कार्यकर्त्यांनी असं करायचं नसतं, त्याच्यामुळे कुठलीही हेडलाईन निवडणुकीच्या संदर्भात मिळणार नाही। तर एवढंच मी सांगतो की आपल्याला शेवटी मोदीजींना देशाचं पंतप्रधान बनवायचं आहे आणि त्याकरता जिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत तिथे आपले उमेदवार आणि ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे निवडून आणण्याच्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांना कंबर कसायची आहे, काम करायचं आहे। देशामध्ये 400 पार करायचं असेल तर महाराष्ट्रामध्येही 40 पार 45 पार असं आपल्याला जावं लागेल आणि ते करण्याची क्षमता आणि ताकद आपली आहे आणि त्याकरता एक एक सीट आपली महत्त्वाची आहे। म्हणून कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी मेहनत करून आणि या ठिकाणी आपले उमेदवार निवडून आणायचे आहेत। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांनी परवा मुंबईमध्ये RBIच्या कार्यक्रमात आले असताना सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की 1 महिना तुम्हाला दिला, 1 महिन्यात काय तयारी करायची आहे करून घ्या, शपथ घेतल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून धमाधम मी काम सुरू करणार आहे, अशा प्रकारचा त्यांनी शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे। आणि आपल्यालाही मोदीजींनी सांगितलं आहे कि पिछले 10 साल ये तो ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी है। हे 5 वर्ष या भारताला बदलणारे असणार आहेत, हे 5 वर्ष भारताला परमोच्च शिखरावर नेणारे असणार आहेत, हे 5 वर्ष भारताची भविष्यातली दिशा ठरवणारे असणार आहेत आणि अशा या परिवर्तनाच्या लढाईचे सैनिक म्हणून काम करण्याची संधी आपल्याला मिळते। ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची समाधानाची अशा प्रकारची गोष्ट आहे। आज आपल्या विरोधकांवर मी बोलणार नाही, त्यांची परिस्थिती अशी आहे की ते अतिशय निराश आहेत, त्यामुळे निराशेतनं ते रोज काय बोलतात याचं त्यांना देखील भान नाहीये। मी ईश्वराला प्रार्थना करतो, ईश्वरा त्यांना माफ कर, त्यांचे काय बोलतात त्यांना समजत नाही, ते रोज पाप करतात, त्यांची पाप आपल्या पदरात घे आणि त्यांना क्षमा कर, अशा प्रकारची गुढीपाडव्याच्या चांगल्या दिवशी ईश्वराला मी प्रार्थना करतो। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।